यानंतर अशोकजी ढवण साहेबांना विनंती करतो की 2-3 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. 5 मिनिट. ठीक. भारतीय किसान संघ शाखा लातूरच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय किसान संघाचे सर्व पदाधिकारी, या भागातील शेतकरी आणि आवर्जून 600-700 किलोमीटरचा प्रवास करून आलेले माझे ज्येष्ठ मित्रवर्य डॉक्टर जमदग्नी सर आणि डॉक्टर बी पाटील सर. वास्तविक मी इथं येण्याची इच्छा जी व्यक्त केली ती या 2 महानुभावांना ऐकण्याकरता. तो माझा मूळ उद्देश होता. कारण आता त्यांनी सांगितलं की 20 वर्षापूर्वी ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे अजून तसोवरही कमी झालेला नाही. ही वस्तुस्थिती. आमच्या तिघातला एक समान धागा पाटील सरांनी सांगितलेला आहे की विद्यार्थी दशेमध्ये, खरं तर वयानं ते दोघेही मला ज्येष्ठ आहेत, 7 ते 8 वर्ष. दिल्लीच्या एका सुप्रसिद्ध संस्थेमधले आम्ही विद्यार्थी. 1978 मी परभणीवरून BSc पूर्ण केल्यानंतर MSc ला तिथं रुजू झालो आणि कालांतरानं 80च्या आसपास पाटील सर आणि जमदग्नी सर, मला वर्ष नेमके आठवत पण एका दुसरं वर्ष पाठीमागे ते PhD करण्याकरता त्यावेळेसच्या दापोलीच्या विद्यापीठामध्ये 8 ते 10 वर्षाचा सेवा काळ त्यांनी देऊन आलेले होते आणि त्या अर्थानं ते मला ज्येष्ठ होते. परंतु समकालीन विद्यार्थी म्हणून आमची जी जडणघडण आहे, नंतरचा जो सहप्रवास आहे आमचा, तो जरी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये असेल. बघा, आज महाराष्ट्रातले एकूण 4 विद्यापीठ आहेत आणि 4 विद्यापीठातल्या 3 विद्यापीठात काम करण्याचा अनुभव घेतलेले 3 आम्ही माणसं इथं आपल्या समोर उपलब्ध आहोत. खरंच वाखाणाची ही गोष्ट आहे. त्यांनी सोयाबीन या पिकावर सध्या केंद्रित केलेले लक्ष आपलं, आणि सोयाबीन हे आपलं महाराष्ट्रातलं आणि भारतातलं एक प्रमुख पीक म्हणून पुढे आलेलं आहे. मागच्या 20-25 वर्षाची ही डेव्हलपमेंट आहे. खरं तर सोयाबीन आपल्या भागातलं पीकही नव्हतं, परंतु मागच्या 25 वर्षामध्ये या पिकानं इतर सगळ्या पिकांना हटवून आपलं प्राबल्य सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून सोयाबीन ही आपली राष्ट्रीय प्राधान्यक्रम होऊन गेली. आता उत्पादकतेचे आकडे जर पाहिले तर आपण ब्राझीलची गोष्ट करू नये, पण आपल्याच भागातले काही प्रयोगशील शेतकरी जर एकरी 30 क्विंटल पर्यंत जात असतील, आमच्या जमदग्नी साहेबांनी 20 क्विंटलचा टार्गेट आपल्याला दिलेला आहे आणि सर्वसाधारण उत्पादकता ही आपली 4 ते 5 क्विंटलच्या आसपास रेंगाळते आहे. तर आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करायला किती वाव आहे हे स्पष्ट होत आहे. तंत्रज्ञान उपलब्ध आहे, फक्त तंत्रज्ञानाचा वापर चपकलपणे करू आपल्याला ही उत्पादकतेची पातळी 4 क्विंटलवरून आपण 10 क्विंटलवर जरी केली तर राष्ट्रीय टार्गेट जे आपल्या समोर ठेवलेलं आहे खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून, ते टार्गेट आपण सहज, क्षमता तर खूप मोठी आहे पण क्षमतेच्या अर्ध्यापर्यंत जरी आपण गेलो, क्षमता 30 क्विंटलची आहे, त्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे 15 क्विंटल जरी गेलो आपण सरासरी, त्याच्यापेक्षाही जरी कमी अजून 10 क्विंटलवर जरी आलो तर आपलं राष्ट्रीय जे उद्दिष्ट आहे ते सहज आपण गाठवू शकतो. ही क्षमता आमच्या तंत्रज्ञानामध्ये, आणि तंत्रज्ञान त्याच्या अनेक बाबी असतात. बियाण्याच्या निवडीपासनं त्या आंतर मशागती खतांचा वापर आला, प्लांट प्रोटेक्शनचा वापर आला, त्या सगळ्या गोष्टी आणि स्टँडर्ड ऍग्रॉनॉमी म्हणतो की बियाचा रेट किती असावा, 2 ओळीतलं अंतर किती असावं, 2 रोपातलं अंतर किती असावं, या सगळ्यांचा हा ही सगळ्या बाबी परस्परांना पूरक असतात. कुठलीही एक गोष्ट तुम्हाला त्या उत्पादकतेची वाढ घडवून आणत नाही. त्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांना, आणि हे सगळे परिणाम परस्परांना पूरक असतात. एक गोष्ट केली आणि दुसरी नाही केली
तर त्या गोष्टीपासून मिळणारा फायदा, कमाल फायदा हा मिळू शकत नाही. ही त्यामागची जी भूमिका, हे सगळं तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी त्यांनी अतिशय विस्तारानं त्याबद्दल बोललेलं आहे. मी काही फार खोलात जात नाही. फक्त हे वर्ष विशेषतः विशेष काळजीचं वर्ष आहे. एलनिनोचा जो प्रभाव आहे तर तो प्रभाव साधारणतः हवामानाचे अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक सरकारी आणि खाजगी संस्था आहेत आणि बराच वेळी त्याच्यामध्ये मतमतांतर आपल्याला दिसतात. परंतु यावर्षी मात्र सगळ्याच यंत्रणा आपल्याला एक चिंता व्यक्त करणारा त्याच्यामध्ये मतैक्य आहे. सगळेच म्हणतायत की यावर्षी सरासरीच्या 80 ते 90% आसपासच पाऊस आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हवामान अंदाज व्यक्त करण्याचं तंत्रज्ञान कितीही विकसित झालं असेल तरी कालनिहाय आणि पिकांच्या वाढीच्या कालनिहाय आणि स्थलनिहाय त्याचं वितरण कसं असेल याचा अंदाज करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे अजूनही उपलब्ध नाही. एक ढोबळ मनाने आपल्याला मात्र काही 4 चुकीच्या गोष्टी या कमी पावसामुळे होणारा जो संभाव्य तोटा आहे, नुकसान आहे, ते भरून काढण्याकरता काही युक्तीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि त्या वितरणाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा काही खंड पडतील त्या खंडाच्या काळामध्ये आपलं पीक कसं तग धरून राहील याकरता काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी. यामध्ये सगळ्यात महत्वाचं मूलस्थानी जलसंधारण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात मी खोलात जात नाही, परंतु बीबीएफ हे असे तंत्रज्ञान आहे की मूलस्थानी जलसंधारणाच्या बाबतीत अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे. उलट हे बीबीएफ हे तंत्रज्ञान असं आहे की जास्तीच्या पावसातही ते तग धरून ठेवायला मदत करतात आणि कमी पडलेल्या पावसातही ओलाव्याचं नियंत्रण करण्याकरता ते कमी पडतं. पाटील साहेबांनी सांगितले की पिकावरचा ताण 2 गोष्टीचा असतो. जास्त पाऊस झाला, पाऊस कमी आहे परंतु कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाला आणि 2 दिवस जर त्याचा निचरा नाही झाला तर पिकाला जास्त पाण्याचा ताण पडतोय. म्हणजेच श्वसनाकरता पिकाला जी मोकळी हवा लागते ती मिळत नाही, पीक उद्भरून जात. मग उद्भरल्यानंतर आपल्याला ताण येतो आणि जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा कोरडेपणा येतो आणि त्याच्यामुळे ताण पडतो. त्या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीमध्ये बीबीएफ हे तंत्रज्ञान. दुसरं एक छोटीशी गोष्ट, फक्त उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करा. जे पाणी वरून खाली वाहत असतं ती पिकाची प्रत्येक ओळ ते पाणी अडवतं आणि अडवलेलं पाणी त्या मुरण्या औषधाला पर्याय राहत नाही. साधं तंत्रज्ञान आहे, फक्त पेरणीची दिशा बदलायची. आपल्याला जमिनीचा उतार असा आहे तर पेरणी अशी करायची. तर उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या युक्ती आहेत. बियाणाची जी रेट आहे ते 2 किलो कमी यावर्षी केलं तर हरकत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि उपलब्ध जी काही रोपाची संख्या आहे त्या प्रत्येक रोपाच्या संख्येला पुरेसं मॉइश्चर त्याला मिळेल. जास्त जर गर्दी केली तर पिकाच्या काही जी वाढ आहे त्या अवस्थेतच सगळं पाणी उडून जाईल आणि मग जेव्हा पीक फुलोर अवस्थेत किंवा शेंगा भरणी अवस्थेत येईल नेमकं त्या काळामध्ये जर खंड पडला किंवा जमिनीमध्ये जर ओलावा नाही टिकला तर संभाव्य नुकसान हे जास्त होऊ शकते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. केमिकल फर्टिलायझर बाबतीत ही मी यावर्षी आपण थोडस माफ, कारण रासायनिक खताची किमती भडकलेल्या आहेत. बाजारभाव आपल्या हातात नाहीये पण उत्पादन खर्च कमी ठेवायचा आपल्या हातात आहे का यावर्षी? निश्चितपणे. म्हणजे कंजूसी आणि काटकसर याच्यामधला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. आपण यावर्षी थोडस काटकस घेऊया. जेवढं आवश्यक आहे तेवढं दिलंच पाहिजे, कंजूसपणा नको. पण अनावश्यक बाबतीत चालता येईल. डीएपीचा आग्रह धरू नका. एसएसपी मग सांगितलं तेलबियामध्ये अजून एक गोष्ट आहे. गंधकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे तेलबिया पिकामध्ये. आणि डीएपी मध्ये गंधक नसतो, एसएसपी मध्ये गंधक असतो. एसएसपी आणि काही माफक प्रमाणात युरिया याचं जर आपण मिश्रण केलं एकत्र जाते आणि ज्याला डीएपी वापरायचं आहे त्यांनी बेन्सल्फ जरूर वापरावं, कारण त्याच्यामध्ये सल्फर नसतो आणि बेन्सल्फर खास सल्फर करता केलेला आहे. आपल्या जमिनी साधारण आपल्याकडे झिंक आणि आयर्नची कमतरता आणि शक्यतो मायक्रोन्यूट्रिएंट फोलियर ग्रेड्स वापरावे, कारण त्याच्यामध्ये कार्यक्षमता
जमिनीत वापरण्यापेक्षा ती चांगली असते. मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 हे किंवा कुठलाही बाजारात जे चांगला क्वालिटीचा माल आहे ते मायक्रोन्यूट्रिएंटचा फवारणी. तिसरी की सगळेच खत यावर्षी जमिनीत देण्याचा आग्रह करतो. काही प्रमाणात फोलियर करता पुढची गुंजाईश ठेवा. 19 समजा तुम्ही यावर्षी तुमची क्रियाशक्ती कमी आहे, अर्धेच खत वापरले, परंतु योगायोगाने जर पाऊस चांगला असेल मधल्या काळात जमिनीमध्ये ओलावा असेल तर काही प्रमाणात एक फोलियर स्प्रे 19 आणि सोबत मायक्रोन्यूट्रिएंटचा फवारा केला तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ह्या युक्तीच्या गोष्टी आहेत. नुकसानीची पातळी किमान कशी ठेवता येईल या दृष्टीनं. दुसरं एक जमदमी साहेबांनी सांगितलेलं आहे पोटॅशियमची फवारणी सुद्धा. पोटॅशियम हा असा अन्नद्रव्य आहे की पिकांना काटकपणा देतं आणि जमिनीत जेव्हा मॉइश्चर कमी असतं, जमिनीतलं मॉइश्चर कमी म्हणजे पिकाच्या शरीरातील मॉइश्चरचा तुटवडा असणारच आहे. आणि जेव्हा तुटवडा असतो तेव्हा पिकाच्या शरीरामधलं जे काही बाष्प आहे त्याचा कार्यक्षम वापर करण्याकरता पोटॅशियमची भूमिका अतिशय महत्वाची आहे. तर एक फवारणी विशेषतः पीक जेव्हा तुमचं फुलोऱ्याच्या पुढे सारखी किंवा एक पोटॅशियमची फवारणी जर दिली तर काही प्रमाणात ते संभाव्य नुकसान आपल्याला त्याची पातळी कमी ठेवता येईल. अशा अनेक गोष्टी आहेत. हे साल जरी थोडस वेगळं असलं तर निश्चितपणे या सगळ्या बाबीचा जर आपण एकत्रित अवलंब केला आणि या सगळ्या गोष्टी आता जे सांगितले विस्तारानं मी त्याचं पुनरावृत्ती करत नाहीये, परंतु शेती हे फक्त उदरनिर्वाहाचं साधन नाही, शेती हे विज्ञान आहे आणि ते विज्ञानाची उकल करून दाखवण्याचे काम ह्या दोन शास्त्रज्ञांनी आपल्या पुढे अतिशय साध्या. कारण जमदग्नी सरांचं एक वैशिष्ट्य आहे, विज्ञान सोपं करून कसं सांगायचं. आता जीन ही संकल्पना खरं तर आपल्या आकलनाच्या पलीकडची आहे, परंतु बरेचसे जीन झोपलेले असल्यामुळे संभाव्य फायदा मिळत नाहीये. त्या जीनला आपण जागे करण्याचे काम संजीवकाच्या माध्यमातून केलं तर निश्चितपणे ते जीन जागरूक होतील आणि त्यातला संभाव्य फायदा आपल्याला मिळेल. या अनुषंगानं सोयाबीनचे, कारण सोयाबीन हे इथं वर्षानुवर्ष अतिशय लोकप्रिय पीक ह्या भागामधले आहे. एक काळ असा होता की या भागामध्ये सूर्यफूल खूप मोठ्या प्रमाणात होते, पण हा सूर्यफूल जवळजवळ नामशेष झालेला आहे. भुईमुगाचं पीक इथं खूप मोठं, डालडा मिल तुम्हाला माहित असेल इथं केवळ आपल्या भागात भुईमुगाचं पीक मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून डालडा मिलची स्थापना झाली. पण आज भुईमुग हद्दपार आहे, सोयाबीन हद्दपार, तुमचं सूर्यफूल हद्दपार आहे आणि अशा वेळी सोयाबीन सगळं पीक अतिशय महत्वाचं एक तेलबिया वर्गीय पीक म्हणून आपल्याकडे पुढे आलेलं आहे. त्याची उत्पादकता आपण जास्तीत जास्त कशी वाढवू याकरता तंत्रज्ञानातल्या सगळ्या गोष्टीचा कुठलीही एक बाब सुटी बाब त्याची फायद्याची नाही, तर सगळ्यांचा एकत्रित आणि त्यांचा एकात्मिक परिणाम कसा साधता जाईल या अनुषंगाने जर आपण आखणी केली आणि आपलं सगळं नियोजन केलं तर निश्चितपणे होणारी संभाव्य घट आहे उत्पादनात ती कमी ठेवण्यामध्ये निश्चितपणे मदत होईल. मी परत एकदा या दोन्ही शास्त्रज्ञाचं आपल्या लातूरकरांच्या वतीनं मी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही दरवर्षी एकदा या गोष्टीतल्या नवनवीन गोष्टी जर केल्या आणि या भागातल्या शेतकऱ्यांचे उत्पादकतेचे आकडे आपण जर संकलित केले आणि ते त्यांना सांगितले तर ते अधिक प्रभावीपणे पटतील. आणि त्याच्यामुळं ही जी हा एक ज्ञानयज्ञ आणि हा ज्ञानयज्ञ जितका आपण प्रभावीपणे तो करू तर ज्ञानरूपी संविधा ह्या यज्ञामध्ये जर आपण सातत्यानं टाकत गेलो तर ज्ञानयज्ञाची ही जी काही ज्योत आहे ती सातत्यानं प्रज्वलित राहील आणि शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास येईल. तो आत्मविश्वास जागृत ठेवण्याकरता आपल्याला वारंवार इथे यावं लागेल एवढी विनंती करतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचंही मनापासून आभार मानतो. आपल्याला येणाऱ्या खरीपाकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा देखील थांबतो. जय जय महाराज.